हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करते. बघा, आज आपण 4th लेक्चरला स्टार्ट करत आहोत. ओके, तर माझी एकच रिक्वेस्ट असेल, ते काय, ते म्हणजे मागचे जे 3 लेक्चर आहेत ते एकदा तुम्ही गो थ्रू करा 1.5च्या स्पीडनी. ओके, म्हणजे काय होईल, तुम्हाला सगळे जे PYQ आहेत आपले जनरल ॲग्रिकल्चरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. ओके, अँड नो डाऊट तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही फर्स्ट टाइम आला असाल, आज लेक्चर फर्स्ट टाइम बघत आहे, सबस्क्राईब करायचं आहे आपल्या यूट्यूब चॅनलला, लाईक करायचं आहे आणि सेशनला लाईक करून फ्रेंड्ससोबत शेअर करायचं आहे. ओके, वेळ न दवडता सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. बघा, आजचा क्वेश्चन काय आहे, आता तुम्ही म्हणाल 61 कसं, तर आधीचे जे 60 आहेत, आधीचे जे 60 क्वेश्चन आहे एमसीआर PGCET 2025चे, ते आपण कुठं बघितलेले आहे, लेक्चर नंबर 1, 2 आणि 3 मध्ये. ओके, आज आपण 61 क्वेश्चन बघत आहोत आणि क्वेश्चन काय आहे, ब्रेड फर्मनेस इज टिपिकली मेजर्ड बाय युजिंग. आता ब्रेड जो आहे त्याचा फर्मनेस जो आहे तो कशाने मेजर करतात, टिपिकली मेजर्ड बाय युजिंग. ऑप्शन आहे टेन्साइल स्ट्रेंथ टेस्ट, देन आहे शियर फोर्स, देन आहे कॉम्प्रेशन टेस्ट आणि ऑप्शन डी आहे इम्पॅक्ट टेस्ट. तर बघा, जे ब्रेडचा फर्मनेस आहे हे टिपिकली ॲसेस केलं जाते बाय मेजरिंग द रेजिस्टन्स ऑफ ब्रेड. ओके, कम टू डिफॉर्मेशन, म्हणजे की तो किती प्रेशर झेलू शकते, पर्टिक्युलर जो ब्रेड आहे, ओके, तो किती रेजिस्टन्स झेलू शकते, कम टू डिफॉर्म होऊ नाही शकत. ओके, तर त्याच्यासाठी काय यूज केलं जाते, कंप्रेशन टेस्ट जे आहे. द कंप्रेशन टेस्ट इन्व्हॉल्व प्रेसिंग द ब्रेड सॅम्पल विथ अ प्रोब ऑर प्लेट रेकॉर्डिंग द फोर्स रिक्वायर्ड टू कॉम्प्रेस इट. ओके, त्याला पूर्ण कॉम्प्रेस होण्यासाठी जे फोर्स मेजर केला जातो ते काय आहे, कॉम्प्रेशन टेस्ट. ओके, करेक्ट आन्सर काय तर ऑप्शन सी. दिस मेथड इज वाईडली युज्ड इन फूड टेक्स्चर अनालिसिस. तर हे जी कंप्रेशन टेस्ट आहे हे कशासाठी यूज करतात, फूड टेक्स्चर अनालिसिस. तर तुम्हाला एक आयडिया आली असेल की हा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन कशामध्ये आहे, PhDचा क्वेश्चन आहे. ओके, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी मधून क्वेश्चन आहे, जे की फूड टेक्स्चर अनालिसिस साठी कॉम्प्रेशन टेस्ट जी आहे ती यूज केला जाते. ओके, वाईल अदर ऑप्शन जर आपण बघितलं की त्या टेन्साइल स्ट्रेंथ आहे. टेन्साइल स्ट्रेंथ कशासाठी, तर हे कशासाठी मेजर करतात, फायबर आणि फिल्मची जी आहे पुलिंग कॅपॅसिटी. ओके, टेन्साइल त्याच्यामध्ये नावच आहे की जे इलास्टिक नेचर दाखवते. ओके, फायबर असेल, फिल्म असेल, किती जे आपण जर त्यांना खेचलं तर ते किती रेजिस्टन्स गेन करू शकतात, त्यासाठी काय असतं, टेन्साइल स्ट्रेंथ. टेन्साइल त्याच्या नावातच आहे कुठेतरी. तर हे कशासाठी यूज करतात, फायबर आणि फिल्म मध्ये. ओके, शियर फोर्स टेस्ट जी आहे ही जनरली कटिंग आणि शिअरिंग, मीट टेंडरनेस. ओके, हे कशासाठी, तर मांसचं जे टेंडरनेस आहे, ओके, मांस वगैरे जे आहे त्याचं टेंडरनेस मेजर करण्यासाठी शियर फोर्स असते, टेन्साइल स्ट्रेंथ फायबरसाठी असते, कॉम्प्रेशन ब्रेडसाठी असते आणि इम्पॅक्ट टेस्ट जे आहे तर मेटल्स आणि प्लास्टिकचे जे आहे त्याची टफनेस मेजर करण्यासाठी. ओके, कशासाठी, तर जे मेटल्स आहेत, ओके, मेटल्स असतील, प्लास्टिक असतील, त्याची काय आहे, तर टफनेस मेजर करण्यासाठी इम्पॅक्ट टेस्ट असते. ओके, इथे करेक्ट आन्सर काय आपलं ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, leaching or flooding is primarily practiced for the reclamation of, आणि ऑप्शन आहे ए ऍसिडिक सॉइल, बी सलाईन सॉइल, सी अल्कलाईन सॉइल आणि ऑप्शन डी आहे सँडी सॉइल. तर बघा, जे ऍसिडिक सॉइल आहे, ऍसिडिक सॉइल म्हणजे काय, लो पीएच, ज्याच्यामध्ये आपल्याला अल्युमिनियम आणि मॅग्नीज जे आहे हे मिनरल्स जनरली दिसून येतात एकदम टॉक्सिक लेवलवरती. मग त्याच्यासाठी रिक्लेमिनेशनसाठी, म्हणजे त्याच्यामध्ये आपण अमेंडमेंट कशाची करतो, तर लाईमची, म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट असेल, डोलोमाइड असेल, ते काय करतो, ऍड करतो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, अमेंडमेंट म्हणतो. ओके, कशासाठी, तर जी आपली सॉईल आहे या सॉईलचा पीएच जो आहे तो न्यूट्रल राहायला पाहिजे. ओके, न्यूट्रल राहायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून काय होईल, जसं की आता इथं काय आहे, अल्युमिनियम मॅग्नेटची काय टॉक्सिसिटी आढळते. या टॉक्सिसिटीमुळे काय होऊ शकते, आपला क्रॉप जे आहे ते खराब होऊ शकते. तर आपल्याला सॉईल जे ते न्यूट्रल लेवलला आणावी लागेल, तेव्हाच काय होईल, त्याच्यामध्ये क्रॉप छान प्रकारे ग्रो होऊ शकेल. तर आपल्याला तिथे काय करायचं आहे, जर ऍसिडिक सॉईल असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करणार, अमेंडमेंट करणार लाईमची, कॅल्शियम कार्बोनेट किंवा डोलोमाइटची. ओके, ऍडिंग लाईम और डोलोमाइट कशासाठी, टू रेज दी पीएच. ओके, रेज दी पीएच अप टू 7. ओके, देन आहे सलाईन सॉईल. सलाईन सॉईल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये हाय सोल्युबल सॅट आहे, त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किती असते,
लेस दॅन 4 डेसिसायमल पर मीटर. ओके, बघा हे डेसिसायमल पर मीटर जे आहे ना, यावरती सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. ओके, डेसिसायमल पर मीटर म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचं युनिट काय आहे, तर डेसिसायमल पर मीटर आहे. ओके, यावरती सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. तर जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. तर व्हाईट क्रस्ट ऑन अर्थ सरफेस, एकदम व्हाईट क्रस्ट जे आहे आपल्याला अर्थ सरफेसवर दिसते जेव्हा सॉइल काय असते, सलाईन सॉइल असते. मग त्याच्यासाठी आपण काय यूज करतो, त्याच्या रिक्लेमिनेशनसाठी आपण काय करतो, लिचिंग और फ्लडिंग, वॉचिंग द सॉल्ट बिलो द रूट झोन विथ द हेल्प ऑफ एक्सेस वॉटर. म्हणजे लिचिंग म्हणजे काय, की जे आपलं मिनरल्स आहेत, मिनरल्स काय होतात, त्यांची डाऊनवर्ड मुवमेंट होते, रूट झोन वरती मुवमेंट होते, म्हणजे काय साल्ट्स काय होतात, खाली जाऊन बसतात. ओके, ते काय होतात, एकदम वॉश आउट होतात. त्याच्यासाठी आपण काय यूज करतो, लिचिंग आणि फ्लडिंग मेथड. ओके, इरिगेशन विथ गुड क्वालिटी ड्रेनेज आणि क्वालिटी वॉटर आणि ड्रेनेज मॅनेजमेंट याचं बेस्ट एक्झाम्पल आहे काय, सलाईन सॉइल. आणि आपल्याला विचारलं सुद्धा कशाबद्दल, लिचिंग आणि फ्लडिंग आपण कशामध्ये करतो, तर सलाईन सॉइल मध्ये. ऍसिडिक सॉइल मध्ये जर म्हटलं तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, लाईमची अमेंडमेंट करतो. सलाईन सॉइल साठी त्याच्या रिक्लेमिनेशन साठी आपण काय करतो, लिचिंग किंवा फ्लडिंग. ओके, लिचिंग किंवा फ्लडिंग करतो. त्यानंतर आहे अल्कलाईन सॉइल. आता अल्कलाईन सॉइल जे आहे याच्यामध्ये हा एक्सचेंजेबल सोडियम असतो. काय, जो आपला Na+ आहे सोडियम, ज्याच्यामध्ये ESP किती असतो, ग्रेटर दॅन 15. अल्कलाईन सॉइलला आपण सोडिक सॉइल सुद्धा म्हणतो. की पुअर स्ट्रक्चर असते. याच्यामध्ये काय करायचं असतं आपल्याला, अल्कलाईन सॉइल जर असली तर रिक्लेमिनेशन आपण कशाचं करतो, जिप्समचं करतो. कशाचं करतो, तर CaSO4 डॉट ट्वाइस H2 हे काय आहे, जिप्सम आहे. जिप्समची काय करतो आपण, हे करतो म्हणजे काय, Ca रिप्लेसेस बाय Na फॉलोड बाय फ्लशिंग. म्हणजे काय होते, की हा जो सोडियम आहे याच्यामध्ये हाय एक्सचेंजेबल सोडियम जास्त असतो. तर हा एक्सचेंजेबल सोडियम पार्टिकल जे आहे ते रिमूव्ह आउट करण्याचं, ते फ्लश आउट करण्याचं आणि त्याला रिप्लेस कोण करतं, तर हा जो जिप्सम आहे याच्यामधला जो कॅल्शियम आहे हा काय करतो, त्याला रिप्लेस करतो. म्हणून हे एक बेस्ट ऑप्शन आहे रिक्लेमिनेशनसाठी, काय, जिप्सम. कशामध्ये, अल्कलाईन सॉइल मध्ये. ओके, करेक्ट आन्सर काय आहे, याच्यामध्ये आपल्याला विचारलं कशाबद्दल, लिचिंग आणि फ्लडिंग. करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन बी. ओके, करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. वेल सँडी सॉइल हे फक्त एक असंच ऑप्शन म्हणून दिलेलं होतं. मेन क्वेश्चन जो येईल तो ऍसिडिक, सलाईन आणि अल्कलाईन सॉइल वरती येतो. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द मेजर चॅलेंज ऑफ ग्रीन हाऊस इस्टॅब्लिशमेंट इन हिली टेरेन इज. आणि ऑप्शन आहे बघा, अनइवन स्लोप अँड सॉइल इरोजन. ऑप्शन बी आहे एक्सेसिव्ह रेनफॉल. ऑप्शन सी आहे लॅक ऑफ सनलाईट. आणि ऑप्शन डी आहे पुअर सीड क्वालिटी. आता ग्रीन हाऊस मध्ये पुअर सीड क्वालिटी. ओके, हिल टेरेन मध्ये सीड क्वालिटीचा काही प्रश्नच नसतो. ओके, त्याला हे लॅक ऑफ सनलाईट. आता बघा, जेव्हा इलिव्हेटेड पॉइंट असतो, ओके, हिली टेरेन म्हणजे काय, इलिव्हेटेड एरिया, तिथं तर सनलाईट जो आहे तो अबंडंट प्रमाणात असतो आणि खूप मोठ्या प्रमाणात आणि स्टार्टिंगला जाऊन पोहोचतो. ओके, त्याला हे एक्सेसिव्ह रेनफॉल. हा, एक्सेसिव्ह रेनफॉल जे आहे हे त्याच्यामधलं चॅलेंज आहे. पण हे चॅलेंज आपल्याला ग्रीन हाऊस इस्टॅब्लिशमेंटसाठी एवढं महत्वाचं नाही. कारण काय, जर याच्यामध्ये आपण ड्रेनेज फॅसिलिटीज वगैरे, जर समजा आपण ड्रेनेज जर उत्तम प्रकारे जर ड्रेनेज केलं तर रेनफॉलचा एवढा पाहिजे तेवढा इफेक्ट होत नाही. ओके, त्याला हे ऑप्शन आहे अनइवन स्लोप आणि इरोजन. तर बघा, अनइवन टोपोग्राफी म्हणजे काय, स्लोप जो आहे तो आपल्याला दिसून येतो त्याच्या म्हणजे हिल टेरेन वरती, हिल्स वरती आपल्याला असं दिसून येतो. तर ग्रीन हाऊस इस्टॅब्लिशमेंट करायला सगळ्यात मेन महत्वाचं हाच पॉइंट ठरतो. म्हणजे काय, अनइवन स्लोप असतो तिथं. कुठं एकदमच 60% तर कुठं एकदमच 6%. आणि त्याच्यामुळे काय होते, अनइवन स्लोप असल्यामुळे अनइवन स्लोप हा डायरेक्टली रिलेशनल असतो सॉइल इरोजन सोबत. तो काय करतो, म्हणजे यावरती रेनफॉल जास्त होतो. या आता बघा, हे हाय हिल्स आहेत, यावरती काय होतं, रेनफॉल जास्त होतो. मग रेनफॉल, हा रेनफॉल जो आहे पावसासोबत विथ दी हेल्प ऑफ वॉटर सॉइल सुद्धा रिमूव्ह आउट होते. म्हणजे काय, सॉइल इरोजनचा एक मेजर कन्सर्न आहे. कारण याच्यामधली सॉइल काय होते, नेहमी खाली खाली येत जाते. तर आपण ग्रीन हाऊस जर इस्टॅब्लिशमेंट केला आणि तिथली सॉइल जर रिमूव्ह आउट झाली तर काय होईल, ते कोलॅप्स होण्याचे चान्सेस जास्त असतात. आपला करेक्ट आन्सर काय आहे इथं, इथे आपला करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन ए, अनइवन स्लोप अँड सॉइल इरोजन. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, क्रॉप हॅव्हिंग थिक स्टेम विच बडिंग मेथड इज युज्ड. आणि बघा, आजपर्यंत आपल्याला आता बघा
की जे लेवल आहे एक्झामची ती इन्क्रीज झाली आहे. आजपर्यंत आपल्याला काय विचारत होते की पर्टिक्युलर बडिंग मेथड आहे, पर्टिक्युलर ग्राफ्टिंग मेथड आहे आणि त्याचं एक्झाम्पल. ओके, तर आता काय विचारलेलं आहे की ज्याच्यामध्ये थिक स्टेम असते तर त्या बडिंगला आपण, त्या मेथडला आपण काय म्हणतो. ओके, ते तर जिथे आपण थिक स्टेम यूज करतो. ओके, थिक स्टेम कोणत्या बडिंग मेथड मध्ये यूज करतो. आणि ऑप्शन आहे बघा, टी बडिंग, पॅच बडिंग, चिप बडिंग आणि रिंग बडिंग. तर ऑप्शन काय इथं बी. बघा आता बडिंग काय आहे, जी बडिंग आहे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन जे आहे याला आपण एका प्रकारे याला आपण काय म्हणू शकतो, बर्ड ग्राफ्टिंग सुद्धा म्हणू शकतो. कारण इथे काय होतं, इथेही तोच ग्राफ्टिंगचा रूट स्टॉक आणि सायन हा प्रकार असतो. काय रूट स्टॉक आणि सायन हा प्रकार असतो बघा. तर याच्यामध्ये काय केलं जाते, जे बर्ड आहे ते इन्कॉर्पोरेट केलं जाते रूट स्टॉक मध्ये. बर्ड काय आहे, इन्कॉर्पोरेट करायला लागते. आता हे सायन म्हणून आपण काय म्हटलं की हा काय असतो, सायन असतो आणि हा रूट स्टॉक असतो. ही सिस्टीम कशामध्ये असते, ग्राफ्टिंग मध्ये असते. ही सिस्टीम कशामध्ये असते, ग्राफ्टिंग मध्ये असते. आणि बडिंग का म्हणतो याला, कारण की एक छोटासा बर्ड जो आहे, एक छोटासा बर्ड जो आहे तो ऍज अ सायन म्हणून यूज केला जातो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, बडिंग असं म्हणतो. ओके, आता ही जी टी बडिंग आहे, ओके, हे टी बडिंग आहे, याच्यामध्ये काय थिन बार्क यूज केलं जाते, ज्याच्यामध्ये काय जे इझी टू पील बार्क जे आहे ती एकदम थिन असते. ती काय असते, एकदम थिन असते, बारीक असते, आपल्याला इझी आपण पील करू शकतो. बर्ड इन्सर्टेड इन टू टी शेप कट. याला टी बडिंग नाव काय आहे, कारण आपण टी शेप कट देतो. जो बर्ड आहे त्याला काय इन्सर्टेड करतोय, टी शेप कट असतो. जो सायन, सॉरी एक मिनिट, त्याच्यामध्ये बघा, हा एक रूट स्टॉक आहे. ओके, हा रूट स्टॉक आहे, याला आपण काय करतो, टी शेप देतो. याला कशाचा शेप देतो, टी शेप देतो, म्हणून याला काय म्हणतो आपण, टी बडिंग म्हणतो. तर हे पॅच बडिंग, याच्यामध्ये बार्क काय असतात, थिक बार्क असते आणि उडी स्टेम असतो. ओके, उडी स्टेम असतो, थिक बार्क असते. रेक्टँग्युलर जे आहे, रेक्टँग्युलर पॅचनी काय करतात, इथं रिप्लेस करतात. रेक्टँग्युलर पॅचेस जे आहे ते रिप्लेस होतात. मग आता हे जे आहे इथे काय करतात, रेक्टँग्युलर पॅचेस जो आहे थिक स्टेमचा तो रिमूव्ह आउट होतो. आणि आपल्याला विचारलं सुद्धा कशाबद्दल आहे, थिक स्टेमचा. तर करेक्ट आन्सर काय इथं, पॅच बडिंग. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. आणि टी बडिंग मध्ये काय असते, थिन स्टेम असते. काय असते, थिन स्टेम असते. आणि इथं टी शेप जो आहे तो आपण युज करतो. पॅच बडिंग मध्ये काय असतो, रेक्टँग्युलर शेप असतो. कसा असतो, रेक्टँग्युलर शेप आणि थिक स्टेम युज होतो. कोणता स्टेम युज होतो, थिक स्टेम जो आहे तो युज होतो. आता चिप बडिंग काय, व्हेन बार्क इज नॉट स्लिपिंग वेल. ओके, त्याच्यामध्ये काय करतात, स्मॉल चिप जे आहे, वूडची स्मॉल चिप जे आहे प्लस बर्ड जो आहे तो इन्सर्ट केला जातो. आता वूड जो आहे थोडासा, आता समजा हे ट्री आहे. ओके, आता ट्री ऑर्चर्ड आहे, याच्यामधला वूडचा पार्ट जिथं बर्ड आलेला आहे तो रिमूव्ह आउट करतात. आणि चिप सारखं आपण जशी चिप इन्सर्ट करतो, मेमरी इन्सर्ट करतो आपल्या मोबाईल मध्ये, तसं इन्सर्ट करतात. ओके, म्हणून त्याला म्हणतात चिप बडिंग. आणि फोर्थ ऑप्शन आहे रिंग बडिंग, थिक बार्क. ओके, थिक बार्क रेअर यूज होते हा. रिंग बार्क रिप्लेस विथ बर्ड रिंग. ओके, रिंग बार्क जे आहे, गोलाकार रिंग बार्क जे आहे बर्ड रिंगनी होती. इथे करेक्ट आन्सर समजलं आपल्याला काय आहे, ऑप्शन बी, पॅच बडिंग. आता आपण एक्झाम्पल बघूया. आता बघा, प्रपोगेशन मटेरियल वरती क्वेश्चन हा येतोच. ओके, आता आपल्याला इथे काय विचारलं होतं की कोणती बडिंग मेथड म्हणतात, आणि हा टी बडिंगला शिल्ड बडिंग सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, टी बडिंगला शिल्ड बडिंग सुद्धा म्हणतात. ओके, प्रपोगेशन मटेरियल बघा, मेन काय, सुरुवातीला आपण काय बघणार, सीड. सीड जे आहे, सीडचं प्रोपगेशन मटेरियल. जर एक्झाम्पल लक्ष हे बघा, आता तुम्ही म्हणाल की एवढे मोठे एक्झाम्पल जे आहे एवढ्या मी कसे लक्षात ठेवायचे, एनी हाऊ वी हॅव टू लर्न और यू हॅव टू मग अप इट. कारण काय होतं की यावरती क्वेश्चन जो आहे तो येतोच. आता सीड जे आहे आपल्याला सगळ्यांना म्हणजे एक लक्षात राहतो की कोकोनट, अरेकानट असेल, त्याच्यानंतर पपया, फाल्सा, ऑइल पाम, कोका आणि कॉफी, हे कशामध्ये येतं, सीड. हे प्रोपोगेशन मटेरियल काय आपण सीड म्हणून युज करतो. बघा क्वेश्चन कुठे येतो, सॉफ्टवूड कटिंग. कुठे आहे, सॉफ्टवूड कटिंग टी मध्ये. सॉफ्टवूड ग्राफ्टिंग विचारलं कॅशूनट मध्ये. स्टुलिंग गवा, स्टुलिंग इन गावा, यावरती क्वेश्चन कृषी सेवक मध्ये आलेला आहे. काय आहे, कृषी सेवक मध्ये क्वेश्चन आलेला आहे.
त्याच्यानंतर स्टुलिंग इन गावा आहे. त्यानंतर सॉर्ड सकर हा बनाना मध्ये यूज होतो. सॉर्ड सकर, सकर स्लीप, पाइनएपल, देन रनर्स जे आहे ते स्ट्रॉबेरीचे जे काय असतात, रनर्स म्हणजे काय, तानके. ओके. वेलीला काय येतात, एक तानके येतात, त्याला रनर्स आपण म्हणतो, जे की एक्झाम्पल काय आहे, स्ट्रॉबेरी. ओके. काय एक्झाम्पल, स्ट्रॉबेरी. याच्यामध्ये बघा स्ट्रॉबेरी लक्षात ठेवा, पाइनएपल, त्यानंतर ऑफशूट डेट फॉर्म, सॉर्ड सकर, बनाना, स्टुलिंग गावा, केशूनट, सॉफ्टवूड ग्राफ्टिंग, देन सॉफ्टवूड कटिंग, टी. ओके. ह्यावरती क्वेश्चन जो आहे तो येण्याचे चान्सेस जास्त आहेत. पॅच बडिंगचे एक्झाम्पल आवळा. ओके. रिंग बडिंगचे एक्झाम्पल बेर. ही इम्पॉर्टंट आहेत. फॉर्केड बडिंग रबर. ओके. फॉर्केड बडिंग रबर. त्यानंतर इनार्चिंग सपोटा. यावरती क्वेश्चन जो आहे तो आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तर शिल्ड बडिंग वगैरे जे आहे ते ऍपल मध्ये, टी बडिंग वगैरे जे आहे ते कशामध्ये होत असते, ऍपल मध्ये होत असते. ओके. तर हे काय एक मी तुम्हाला एक काय म्हणतात त्याला, जे नेहमी विचारणारे आहेत ते याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. तुम्ही जर पूर्ण, मी तुम्हाला सांगते की पीवायक्यू मध्ये जर गेला, कृषी सेवकच्या पीवायक्यू मध्ये तुम्हाला यामधला क्वेश्चन दिसेलच. त्यानंतर जे आता काय म्हणतो आपण त्याला, हा एएफओच्या एक्झाम मध्ये सुद्धा यावरती क्वेश्चन आलेला आहे. जे सकर आणि स्लीप आहे यावरती एएफओ मध्ये क्वेश्चन आलेला आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. क्वेश्चन आहे वेज शेप ऑफ इन्सेक्ट इज, आणि ऑप्शन आहे ए ऍफिड, बी व्हाईट फ्लाय, ऑप्शन सी जासिड, आणि डी काय आहे, मिलीबग. तर बघा, ऍफिड जो आहे आपल्याला ग्लोब्युलर काहीतरी स्ट्रक्चर दिसतं. ओके. जो वेज शेप असतो तो कोण असतो, जासिड्स किंवा लीफ हॉपर. मग आता शेप वरती क्वेश्चन आलेला आहे, याच्या ज्या मुवमेंट आहे, ओके, जासिड असेल किंवा लीफ हॉपर, कोण असेल, लीफ हॉपर, याच्या मुवमेंट वरती क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो. मुवमेंट म्हणजे काय, की तो चालतो कसा, त्याची वॉकिंग कशी असते, तर त्याची वॉकिंग असते डायगोनल टाईप. कशी असते, डायगोनल टाईप असते. इथं करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी जासिड. मिलीबग हा कसा, हा बघा असा एक ग्लोबिन आपल्याला स्पायरल जे आहे तो दिसून येतो, मिलीबग. ओके. जासिड काय असतो, वेज शेप असतो. वॉकिंग जी आहे त्याची कशी असते, डायगोनली तो वॉक करतो, डायगोनली तो चालत असतो. ओके. अशा पद्धतीने तो चालत असतो. यावरती म्हणजे शेप वरती क्वेश्चन विचारलेला आहे, तर पॉसिबिलिटी आहे ना की त्याच्या मुवमेंट वरती, कारण काहीतरी युनिक आहे. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, नेटिंग प्रॅक्टिस कॉमनली डन इन, आणि ऑप्शन आहे बघा, ए कार्नेशन, बी रोज, सी ग्लॅडिओलस, आणि ऑप्शन डी काय आहे, क्रायसॅन्थिमम. तर नेटिंग जी आहे ही जनरली कशामध्ये केली जाते, तर कार्नेशन मध्ये केली जाते. इथे आपला करेक्ट आन्सर काय होईल, ऑप्शन ए. वाईल रोज मध्ये जे आहे ट्रेसलिंग वगैरे जे आहे, ट्रेल्सिंग, ओके, डबल एल ट्रेल्सिंग जी आहे ती रोज मध्ये केलं जाते. त्यानंतर स्टेकिंग वगैरे जे आहे तो आधार देण्याचं काम जे आहे ते ग्लॅडिओलस मध्ये केलं जाते. काय आहे, स्टेकिंग. आणि क्रायसॅन्थिमम मध्ये जर विचारलं तर क्रायसॅन्थिमम मध्ये डिसबर्डिंग जे आहे, डिसबर्डिंग ऑपरेशन, हे काय, हे सगळे काय इंटरकल्चर ऑपरेशन कॅरिड आउट केले जातात. क्रायसॅन्थिमम, थोडं व्यवस्थित लिहिते म्हणजे काय तुम्ही स्क्रीनशॉट व्यवस्थित घेऊ शकाल. क्रायसॅन्थिमम मध्ये काय ते डिसबर्डिंग, त्यानंतर ग्लॅडिओलस मध्ये काय ते स्टेकिंग, त्यानंतर रोज मध्ये काय ते ट्रेल्सिंग, त्यानंतर कार्नेशन मध्ये तर नेटिंग आहेच. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन विच सीड क्लास इज नो टॅग इज यूज, आणि ऑप्शन आहे बघा, ब्रीडर सीड, फाउंडेशन सीड, सर्टिफाईड सीड, आणि न्यूक्लियस सीड. तर ह्याच्यामध्ये बघा, सीड टेक्नॉलॉजी मध्ये मी तुम्हाला कालही सांगितलं की फिजिओलॉजीचा, प्लांट फिजिओलॉजी असेल, सीड टेक्नॉलॉजी असेल, याचं जे आहे टॉपिक, जो याचे जे टॉपिक आहेत हे खूप छोटे आहेत. ओके. कम्पॅरेटिव्हली जर आपण जेनेटिक्स वगैरे बघितलं, जेनेटिक्स हॉर्टिकल्चर बघितलं, याचा जे कंटेंट आहे ती खूप कमी आहे, आणि याच्यावरती क्वेश्चन जे फ्रेम होतात ते खूप जास्त होतात. ओके. तर आता बघा, सीड क्लास, आपल्याला टॅग कलर, आता जो टॅग आहे, टॅग पेक्षा इम्पॉर्टंट आहे की त्याचा कलर वरती क्वेश्चन येऊ शकतात. आता जिथे टॅगच युज होत नाही तो आपल्याला विचारलेला आहे. आता ब्रीडर सीड मध्ये कोणता टॅग युज होतो, तर गोल्डन येलो कलरचा. कोणता होतो, गोल्डन येलो कलरचा. फाउंडेशन सीड मध्ये व्हाईट कलरचा. ओके. सर्टिफाईड सीड मध्ये ब्ल्यू, किंवा आपण याला काय म्हणतो, पर्पल कलर. ओके. कोणता, पर्पल कलर. आणि न्यूक्लियस सीड मध्ये कोणताच टॅग जो आहे तो युज केला जात नाही. म्हणून इथे करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन डी न्यूक्लियस सीड. आपण ब्रीडर सीड काय आहे, गोल्डन येलो,
ओके, त्याच्यानंतर आहे फाउंडेशन सीड व्हाईट कलर, सर्टिफाईड सीड पर्पल और ब्ल्यू कलर. ओके, न्यूक्लियस सीड मध्ये कोणताच टॅग हा नसतो. ओके, हा याच्या प्रोजेनीवरती क्वेश्चन येऊ शकतो. न्यूक्लियस सीड काय आहे, हे मदर सीड आहे. ओके, मदर सीड आहे. मदर सीड याच्यापासून काय बनले जाते, ब्रीडर सीड बनते. ब्रीडर सीड बनून NBFRC लक्षात ठेवा. काय आहे, NBFRC. आता ब्रीडर सीड ही कोणाची प्रोजेनी आहे, न्यूक्लियस सीडची. फाउंडेशन सीड ही कोणाची म्हणजे न्यूक्लियस सीड ही मदर असते कशाची, ब्रीडरची. ब्रीडर कशाची मदर आहे, फाउंडेशन सीडची. नंतर रजिस्टर्ड सीडची मदर कोण असेल, फाउंडेशन सीड. आणि सर्टिफाईड सीडची मदर कोण असेल, तर रजिस्टर्ड सीड. आणि प्रोजनी, रजिस्टर्ड सीडची प्रोजनी कोण असेल, तर सर्टिफाईड सीड असेल. ओके, फाउंडेशन सीडची प्रोजनी कोण असेल, तर रजिस्टर्ड सीड असेल. ब्रीडर सीडची प्रोजनी कोण असेल, तर फाउंडेशन सीड असेल. ओके, तर कन्फ्युज व्हायचं नाही, फक्त एवढा NBFRC एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला लक्षात. आणि न्यूक्लियस सीड काय आहे, सगळ्यांचे काय, मदर ऑफ ऑल सीड, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यावरून तुम्ही मदर आणि प्रोजेनी यामध्ये जे आहे तुम्ही इझिली त्याला इलिमिनेट करू शकता आणि इझिली तुम्ही काय करू शकता, त्याला डिस्टिंग्विश करू शकता. ओके, NBFRC एवढं लक्षात ठेवलं तरी चालते. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, बेंडिंग प्रॅक्टिस इज फॉलोड इन, आणि ऑप्शन आहे ए मँगो, बी गावा, सी बनाना आणि ऑप्शन डी आहे पपया. तर बघा, जनरली हे काय कल्चरल प्रॅक्टिसेस जे आहे, आता मँगो मध्ये असं पर्टिक्युलर कल्चरल प्रॅक्टिसेस आपण जे आहे ते सांगू शकणार नाहीत. ओके, त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे, टपका. टपका काय आहे, एक म्हणजे हा वेगळा ऑब्जेक्टिव्ह होऊन जातो. ओके, टपका काय आहे की हे मॅच्युरिटी इंडायसेस आहे, यावरती क्वेश्चन आहे तो JR मध्ये सॉरी कृषी सेवक मध्ये विचारला होता. म्हणजे मँगो दिसलं म्हणून मला आठवलं की कृषी सेवक मध्ये विचारलेला होता. कृषी सेवक, कोणता कृषी सेवक, तर डॉक्टर PDKV अकोलाचं जे आहे, डॉक्टर PDKV अकोलाची जी कृषी सेवक भरती झाली, कधी झाली, 2025 मध्ये, त्यामध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. तर तो कोणता, टपका जो आहे हे कशामध्ये आढळते, मँगो मध्ये. ओके, देन गावा जे आहे, गावामध्ये जनरली बेंडिंग प्रॅक्टिसेस, त्याच्या ज्या ब्रांचेस आहेत त्या बेंड केल्या जातात. कशासाठी, तर त्याला व्यवस्थित फ्लावरिंग व्हावं. ओके, बेस्ट फ्लावरिंग साठी आणि फ्रुटिंग साठी, म्हणजे अल्टिमेटली इल्ड जे आहे, इल्डचं प्रोडक्शन इन्क्रीज व्हायसाठी बेंडिंग प्रॅक्टिसेस यूज केल्या जातात. म्हणून करेक्ट आन्सर काय आपला, ऑप्शन बी. देन बनाना जे आहे, बनानामध्ये कल्चरल प्रॅक्टिसेस खूप मोठ्या प्रमाणात जे आहे त्या केल्या जातात. जसं की आता डी सकरिंग असेल. ओके, डी सकरिंग म्हणजे काय, तर सकर जो आहे तो रिमूव्ह केला जातो. त्याच्यानंतर डी नॅवलिंग. ओके, डी नॅवलिंग असते याच्यामध्ये. त्यानंतर प्रायमिंग असते. ओके, काय असते, प्रायमिंग ऑपरेशन जे आहे याच्यामध्ये कॅरीड आउट केलं जातं. खूप सारे इंटरकल्चरल ऑपरेशन जे आहे हे बनानामध्ये, प्रॉपिंग वगैरे जे आहे, सॉरी प्रायमिंग नाही, प्रॉपिंग जे आहे ते बनानामध्ये केलं जातं. बघा, मी आपलं ह्या युट्यूब चॅनल जे आहे ह्यावरतीच शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो अपलोड केलेला आहे, इंटरकल्चरल ऑपरेशन इन बनाना. तुम्ही एकदा जा आणि व्हिजिट करा, तुम्हाला काय होईल, क्लिअर होईल. म्हणजे तिथं मी इमेज वगैरे छान अपलोड केलेल्या आहे. ओके, देन स्टेकिंग वगैरे जे आहे ते पपयामध्ये, आणि हा स्टेकिंग बनानामध्ये सुद्धा केला जाते. करेक्ट आन्सर काय इथं, ऑप्शन बी गवा. देन आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे इज सेलिब्रेटेड ऑन, आणि ऑप्शन आहे 5 जून, 22 एप्रिल, 16 सप्टेंबर आणि 1 जुलै. तर वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे जो आहे तो 5 जूनला सेलिब्रेट करतात. स्टार्टिंग कधी झाली होती, 1972 ला सुरुवात कुणी केली होती, युनायटेड नेशन्सनी. ओके, 22 एप्रिलला काय असतो, तर वसुंधरा दिवस म्हणजे काय, अर्थ डे असतो. आता बघा, अर्थ डे हे जरा लक्षात राहत नाही. मग आपलं जी अर्थ आहे तिला आपण काय म्हणतो, वसुंधरा म्हणतो. वसुंधरा तुमच्या लक्षात राहील. ओके, कारण तुमच्या क्लासमध्ये जर एखादी वसुंधरा असेल तर तुमच्या नक्कीच लक्षात राहील काय, 22 एप्रिल. देन 16 सप्टेंबर. 16 सप्टेंबर काय असतो, इंटरनॅशनल ओझोन डे. काय असतो, इंटरनॅशनल ओझोन डे असतो. कधी, 16 सप्टेंबर. आणि 1 जुलै आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, नॅशनल ऍग्रिकल्चर डे आपण 1 जुलैला सेलिब्रेट करत असतो. आणि ऍग्रिकल्चर वीक म्हणून 1 to 7 जुलै. आणि 1 जुलै डॉक्टर डे म्हणून सेलिब्रेट करतात, पण त्यावर आपल्याला क्वेश्चन येणार नाही. इथं करेक्ट आन्सर काय, ऑप्शन ए. द नेक्स्ट क्वेश्चन काय बाबा, बघा, फ्लेम ऑफ फॉरेस्ट रेफर्स टू, आणि ऑप्शन आहे ए गुलमोहर, बी पळस, सी नीम आणि टीक. तर बघा,
फ्लेम ऑफ फॉरेस्ट आपण जनरली कशाला म्हणतो, तर ऑप्शन बी पळसला म्हणतो. ओके, याचं नाव काय आहे, तर बुटिया मोनोस्पर्मा. काय आहे, बुटिया मोनोस्पर्मा. हा क्वेश्चन जर कुठून आला असेल तर हा क्वेश्चन आहे फॉरेस्ट्रीचा. ओके, आता बघा नीम जे आहे याला वॉन्डर ट्री म्हणतात. ओके, याला काय म्हणतात, वॉन्डर ट्री म्हणतात. जर आपण फॉरेस्ट्री पॉइंट ऑफ व्ह्यू जर पाहायला गेलं तर वॉन्डर ट्री म्हणतात याला. देन टीक जे आहे, टीक काय असतो, किंग ऑफ फॉरेस्ट असतो. टीक काय असतो, किंग ऑफ फॉरेस्ट. किंग ऑफ फॉरेस्ट. त्याच्यानंतर पुअर मॅन्स ऑफ टीक, पुअर मॅन्स टिंबर. पुअर मॅन्स टिंबर आपण कशाला म्हणतो, तर बांबूला म्हणतात. ओके, कशाला म्हणतात, बांबूला म्हणतात. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी पळस. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, फिजिकल कंडिशन ऑफ सॉइल आफ्टर टिलेज इज कॉल्ड, आणि ऑप्शन आहे टेक्स्चर, स्ट्रक्चर, टिल्थ आणि पोरोसिटी. तर हे कशाला म्हणतात, तर फिजिकल कंडिशन सॉइल आफ्टर टिलेज म्हणजे काय असतं, टिल्थ असते. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी. आणि टिल्थ वरती क्वेश्चन जर विचारला तर याच्या फादर वरती विचारू शकतात. ओके, टिल्थ चे फादर कोण आहेत, तर जीबी ट्रिपलेट. ओके, टिलेजचे फादर कोण आहेत, मला एकदा तुम्ही कमेंट करून सांगा. ओके, जे टिलेजचे फादर आहेत ते वीडचे सुद्धा वीड सायन्स जे आहे, वीड सायन्सचा कॉन्सेप्ट सुद्धा त्यांनीच दिला होता. एक तुम्हाला क्ल्यू सांगते, वीड सायन्सचा कॉन्सेप्ट त्यांनीच दिला होता. त्यानंतर हॉर्स सोईंग हजबंडरी वगैरे हे बुक जे आहे त्यांनीच लिहिले होते. तर तुम्ही मला ते सायंटिस्ट जे आहे त्यांचं नाव एकदा कमेंट करून सांगा. आणि हा टिलेज वरती जर क्वेश्चन आला, प्रायमरी टिलेज वरती क्वेश्चन आलेला आहे आणि हा सेकंड क्वेश्चन आहे टिलेज वरती. ओके, टिलेज म्हणजे काय, तर मेकॅनिकल मॅनिप्युलेशन ऑफ सॉइल म्हणजे काय होतं, टिलेज. आता टेक्स्चर जे आहे, सॉइल टेक्स्चर जे आहे, सॉइल प्रपोर्शन जे आहे, सॉइल प्रपोर्शन सँड सिल्ट क्ले. ओके, सॉइलचं जे आहे प्रपोर्शन असतं त्याला काय म्हणतो आपण, एकदा रिलेटिव्ह प्रपोर्शन ऑफ सँड सिल्ट क्ले. ओके, सँड सिल्ट आणि क्लेचं जे आहे रिलेटिव्ह प्रपोर्शन, कोणतं, रिलेटिव्ह प्रपोर्शन जे असतं त्याला काय म्हणतो आपण, टेक्स्चर म्हणतो. ओके, आणि अरेंजमेंट आहे जी सॉइलची त्याला काय म्हणतो आपण, सॉइल स्ट्रक्चर म्हणतो. ओके, अरेंजमेंट जी आहे त्याला काय म्हणतो आपण, सॉइल स्ट्रक्चर म्हणतो. आणि टिल्थ जे आहे फिजिकल कंडिशन आहे सॉइल आफ्टर टिलेज. टिलेज मध्ये काय होते, तर हे सॉइल स्ट्रक्चर कुठेतरी डिस्टर्ब होते. म्हणजे टिल्थ मध्ये काय होईल, सॉइल स्ट्रक्चर आधीच जे डिस्टर्ब झालेलं असेल, पण टेक्स्चर जे आहे ही एंटिटी कधीच चेंज होत नाही. त्याचं रिलेटिव्ह प्रपोर्शन जे आहे सँड सिल्ट क्लेचं हे डिस्टर्ब होत नसते. ओके, डिस्टर्ब, डू नॉट डिस्टर्ब. पण हे डिस्टर्ब, यस, हे काय आहे, थोडेसे जरी टिलेज ऑपरेशन, इंटरकल्चरल ऑपरेशन जर परफॉर्म केले तर हे काय होते, डिस्टर्ब होते. जस्ट लाईक जसं आपण आहोत की आपण लगेच मोबाईलमध्ये नोटिफिकेशन आली की आपण काय होतो, डिस्टर्ब होतो. पण जो ऍस्पायरंट आहे खरा तो डिस्टर्ब होतो का, तर बिलकुलच नाही. करेक्ट आन्सर काय येतं, ऑप्शन सी, टिल्थ. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी कॉजेस ड्यू टू, आणि ऑप्शन आहे ए स्कर्वी, ऑप्शन बी आहे बर्बेरी, सी रिकेट्स आणि ऑप्शन डी आहे पिलाग्रा. तर बघा, स्कर्वी जो आहे हा कशाच्या डिफिशियन्सीमुळे होतो, तर व्हिटॅमिन सी च्या डिफिशियन्सीमुळे होतो. ओके, ब्लिडिंग गम्स, वीक इम्युनिटी, आणि स्कर्वी डिसीज मुळे काय होते की आपल्या दातातून जे आहे डायरेक्ट रक्त यायला लागतं. ओके, ब्लिडिंग गम्स वगैरे जे आहे हे कशामुळे होतं, तर व्हिटॅमिन सी च्या डिफिशियन्सीमुळे. कोणता डिसीज होतो, स्कर्वी. बेरी बेरी जो आहे तो व्हिटॅमिन B1, थायामिन जे आहे, थायामिन कंटेंट जर कमी झालं तर बेरी बेरी डिसीज होतो. ओके, ज्याच्यामुळे काय होतात, नर्व डॅमेज होतात आणि मसल विकनेस येतो. नंतर पिलाग्रा डिसीज, नियासिन, व्हिटॅमिन B3 चं नाव काय आहे, नियासिन, त्याने काय होतो, पिलाग्रा डिसीज होतो. ओके, डर्मॅटिस, डायरिया, डर्मेटिया वगैरे सिम्पटम आपल्याला दिसून येतात. देन रिकेट्स जो आहे तो व्हिटॅमिन डी जे आहे, व्हिटॅमिन डी च्या डिफिशियन्सीमुळे होतो. ज्याच्यामुळे तो व्हिटॅमिन डी, बघा व्हिटॅमिन डी चा मेन सोर्स कोण आहे, तर सनलाईट आहे. कोण आहे, सनलाईट. सोर्स काय, सनलाईट. बोन जे आहे, हाडं जे आहे एकदम ठिसूळ होऊन जातात, तर ते कशामुळे, व्हिटॅमिन डी मुळे. तर बघा आपल्याला खूप वेळा म्हणतात की आपण सनलाईट वगैरे जो सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश घेत असतो कशासाठी, तर बोन्स जे आहे ते मजबूत करण्यासाठी. ओके, इथे करेक्ट आन्सर काय, ऑप्शन डी. आणि हा व्हिटॅमिन ई ह्यावरती सुद्धा क्वेश्चन येतो. व्हिटॅमिन ई जो आहे ह्याच्यामुळे काय होतं की अँटी स्टरिलिटी. ओके, अँटी स्टरिलिटी जी आहे ती कशामुळे होते, तर व्हिटॅमिन ई च्या कमतरतेमुळे दिसून येते. ओके, त्यानंतर व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन के मुळे काय होते, ब्लड क्लॉटिंग जे आहे, ब्लड क्लॉटिंग वरती अफेक्ट होतो. कशावरती अफेक्ट होतो, ब्लड क्लॉटिंग वरती अफेक्ट होतो. आणि त्याच्यानंतर व्हिटॅमिन ए जो आहे, ओके, व्हिटॅमिन ए मुळे काय होते, तर नाईट ब्लाइंडनेस, काय येतो, नाईट ब्लाइंडनेस येतो. बघा काय येतो, नाईट ब्लाइंडनेस येतो.
व्हिटॅमिन बी मुळे बेरीबेरी, व्हिटॅमिन B1 मुळे बेरीबेरी, व्हिटॅमिन B3 मुळे पिलाग्रा. ओके, त्यानंतर व्हिटॅमिन सी मुळे काय होतो स्कर्वी, आणि व्हिटॅमिन डी मुळे काय होतो रिकेट्स डिसीज होतो, आणि व्हिटॅमिन ई मध्ये अँटी स्टरिलिटी, आणि व्हिटॅमिन के मुळे काय होतो ब्लड क्लॉटिंग. हा मेजर फॅक्टर आहे. इथे करेक्ट आन्सर काय आपलं ऑप्शन सी रिकेट्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हेजिटेबल मीट रेफर्स टू, आणि ऑप्शन ए सोयाबीन, बी काउपी, सीपी, आणि ऑप्शन डी आहे ग्राम. तर बघा, तुम्हाला कन्फ्युजन सोयाबीन आणि काउपी मध्ये झालं असेल. का बरं? कारण की पुअर मॅन्स मीट जर म्हटलं, काय पुअर मॅन्स मीट जर म्हटलं तर ते आपण कशाला म्हणतो सोयाबीनला. गरीब माणसाचं मीठ का बरं? कारण की स्वस्तात आपल्याला मिळतं. आता मीठची जी किंमत आहे ती कदाचित 500-600च्या दरम्यान असेल. ओके, पण सोयाबीन जे आहे 1 kg किती रुपयाला मिळतं? सध्या तरी 50 रुपयाचं आहे. ओके, 5,000 काहीतरी समथिंग भाव चालू आहे, म्हणजे 50-60 रुपयात आरामात मिळून जातं. पुअर मॅन्स मीट किंवा बोनलेस मीट म्हणतात त्याला. आणि याच्यामध्ये जे आहे प्रोटीन कंटेंट खूप मोठ्या प्रमाणात असतं. 40% प्रोटीन आपण बघितलं त्या दिवशी. 20% ऑइल असतं आणि 40% काय असतं प्रोटीन प्रेझेंट असतं. म्हणून याला म्हणजे पुअर मॅन्स मीट का म्हटलेलं आहे की जे मीठ आपल्याला जेवढं प्रोटीन देतं तेवढं सोयाबीन पण देतं, पण जे गरीब लोक आहेत ते अफोर्ड नाही करू शकत 500-600 रुपये, पण 50-60 रुपये करू शकतात ना, म्हणून याला पुअर मॅन मीट म्हणतात. किंवा बोनलेस मीट जे आहे, ओके, थोडंसं लिदरी आहे, त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात की ज्याच्यामध्ये हड्डी नसलेलं मीठ जे आहे ते कोणतं आहे तर सोयाबीन. देन काउपी जे आहे याला काय म्हणतात व्हेजिटेबल मीट म्हणतात. करेक्ट आन्सर काय आपलं ऑप्शन बी. आणि पी काय आहे तर पी जी आहे, पी ही क्वीन ऑफ पल्सेस आहे. काय आहे? क्वीन आहे पल्सेसची, क्वीन ऑफ पल्सेस. आणि ग्राम काय आहे? किंग ऑफ पल्सेस. ओके, यावरती जर क्वेश्चन आला तर बघ याचे काय अनदर नेम काय म्हणून याला आपण संबोधतो की ग्राम काय किंग, पी क्वीन, काउपी व्हेजिटेबल मीट, सोयाबीन पुअर मॅन्स मीट किंवा बोनलेस मीट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, द रेड कलर ऑफ चिली इज ड्यू टू, आणि ऑप्शन आहे ए लायकोपेन, बी कॅरोटीन, सी कॅप्सॅन्थिन, देन आहे अँथोसायनिन. ओके, इथे करेक्ट आन्सर काय होईल आपलं ऑप्शन सी कॅप्सॅन्थिन. का बरं? कारण बघा, लायकोपेन जो आहे, लायकोपेन हा कशामध्ये असतो? टोमॅटो मध्ये येतो. कशामध्ये? टोमॅटो मध्ये जो रेड कलर आहे तो कशाने येतो? लायकोपेन येतो. कॅरोटीन जो आहे ऑरेंज कलर. ओके, ऑरेंज कलर. आणि ऑरेंज कलर कशामध्ये? कॅरट मध्ये. ओके, आणि कॅरोटीन जे आहे, कॅरोटीन थोडासा येलोइश कलर सुद्धा दाखवतो, जे की कशामध्ये असतं? आपली जी काऊ मिल्क जे आहे, काऊ मिल्क मध्ये आपल्याला दिसून येतं. कॅप्सॅन्थिन रेड कलर जो आहे तो चिलीचा, तो कशामुळे येतो? कॅप्सॅन्थिनमुळे. आणि अँथोसायनिन जे आहे, अँथोसायनिन रेड, ब्ल्यू आणि पर्पल कलर जो आहे, पर्पल कलर जो आहे ते पिगमेंट प्रेझेंट असतं. जसं की रेड जो आहे अँथोसायनिन, रेड अँथोसायनिन प्रेझेंट असतो ऍपल मध्ये. ओके, ऍपल. आणि बघा एकदम रेड येतं ते म्हणजे आपलं बीट मध्ये. ओके, बीटरूट जे आहे बीटरूट मध्ये. त्यानंतर ब्ल्यू आणि पर्पल, तुम्ही बघा आपले बेरीज वगैरे बघितल्या, ग्रेप्स वगैरे बघितले ब्ल्यू कलरचे, तर त्याच्यामध्ये काय असतं? अँथोसायनिन हे पिगमेंट प्रेझेंट असतं, त्याच्यामुळे तो कलर त्याला येतो. इथे करेक्ट आन्सर काय? ऑप्शन सी. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द फुल फॉर्म ऑफ IIE इज, तर आणि ऑप्शन दिले आहे. ऑप्शन ए इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, ऑप्शन बी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स, आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रिनरशिप. तर हे करेक्ट आन्सर सगळेच आहेत, पण तुम्हाला विचारलेलं जे होतं ते कशाबद्दल विचारलेलं होतं तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रिनरशिप बद्दल. ओके, जे ऑप्शन मध्ये विचारलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रिनरशिप. करेक्ट आन्सर काय आहे तर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटर्नशिप, ऑप्शन डी. द नेक्स्ट क्वेश्चन बघा, अ मार्केट वेअर द ओनली वन बायर इज कॉल्ड ॲज, आणि ऑप्शन आहे बघा मोनोपॉली, ऑलिगोपॉली, मोनोप्सॉनी, आणि ऑप्शन डी काय आहे परफेक्ट कॉम्पिटिशन. तर बघा, मोनोपॉली म्हणजे काय की जिथे काय असतो? एकच सेलर असतो. ओके, सेलर एक आणि बायर खूप सारे. जसं की युटिलिटीज कंपनी जी आहे की एकच सेलर आहे. आता होंडा जी आहे एकच कंपनी आहे, एकच सेलर आहे, आणि बायर खूप सारे आहे होंडाला. ऑलिगोपॉली म्हणजे काय? फ्यू सेलर आहेत आणि मेनी बायर्स आहेत. जसं की ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज ज्या आहेत, फ्यू सेलर आहेत आणि मेनी बायर्स आहेत, ज्याच्यामध्ये काय ऑलिगोपॉली. त्यानंतर मोनोप्सॉनी म्हणजे काय?
तर मोनोप्सॉनी म्हणजे की वन बायर आणि खूप सारे सेलर. एकच बायर असतो आणि सेलर खूप सारे आहेत. जसं की गव्हर्नमेंट प्रोक्युरमेंट आर्म जे आहेत, की बायर बिचारा देणारा एकटाच असतो पण सेलर्स खूप सारे असतात. आणि परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय, जे आपलं ऑप्शन डी आहे की मेनी बायर्स अँड सेलर, फ्री एंट्री असते, जसं की आपल्या ऍग्रिकल्चरल मार्केट्स आहेत. ओके, तर इथे काय आहे, करेक्ट आन्सर काय येतो, तर ऑप्शन सी मोनोप्सॉनी. ओके, आता बघा ऑलिगोप्सॉनी आलं म्हणजे काय, की फ्यू बायर्स असतील आणि मेनी सेलर्स असतील. ओके, अकॉर्डिंगली आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. करेक्ट आन्सर काय इथं, ऑप्शन सी मोनोप्सॉनी. देन आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन विच फेज क्रोमोझोम आर क्लिअरली व्हिजिबल, आणि ऑप्शन आहे प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि टिलोफेज. तर बघा, प्रोफेज जी आहे याच्यामध्ये क्रोमोझोम काय असतात, कंडेन्स असतात, बट नॉट फुल्ली अलाइन. याच्यामध्ये काय करतात, क्रोमोझोम फक्त अपियर होतात. बघा, प्रोफेज काय आहे, फर्स्ट फेज आहे. ओके, सॉरी, प्रोफेज काय आहे, फर्स्ट फेज आहे सेल डिव्हिजनची, ज्याच्यामध्ये क्रोमोझोम काय होतात, कंडेन्स होतात. ओके, कंडेन्स असतात आणि ते कंडेन्स मधून काय होतात, एक एक फक्त अपियर व्हायला लागतात. ओके, इथे काय आहे, आपल्याला विचारलेलं काय आहे, की क्लिअरली विजिबल कुठं असतात. प्रोफेज मध्ये काय असतात, तर कंडेन्स असतात. ओके, मेटाफेज मध्ये काय होतात, मोस्ट डिस्टिंग आणि विजिबल, इथे काय होतात, ते अपियर व्हायला लागतात. आणि याच्यामध्ये काय होतात, ते क्लिअरली विजिबल होतात. कोणत्या फेज मध्ये, तर मेटा फेज मध्ये. ओके, कोणत्या फेज मध्ये, तर मेटा फेज मध्ये. सेकंड फेज आहे आपली मेटा फेज मध्ये. त्याच्यामध्ये क्लिअर एकदम डिस्टिंक्ट आणि व्हिजिबल जे आहे आपल्याला दिसून येतात आणि इक्वेटर वरती जातात. आता बघा, सॉरी, ही आपली एक सेल आहे. या सेल मध्ये काय होते, की एकदम कंडेन्स फॉर्म जो आहे तो प्रोफेज मध्ये होते. मग लेट प्रोफेज मध्ये काय होतात, की हे एक एक ते जे काय आहे अपियर व्हायला लागतात. अपियर व्हायला लागतात आणि मेटाफेज मध्ये काय होते, मेटाफेज मध्ये तुम्हाला हे क्लिअरली दिसतात. क्लिअरली दिसतात आणि इक्वेटर वरती येतात. आता हा काय आहे, इक्वेटर. तर ह्या इक्वेटर वरती हे येतात. ओके, आणि अनाफेज मध्ये काय होते, की हे जे क्रोमॅटिड्स आहेत, क्रोमॅटिड्स म्हणजे काय, धागे, ते काय होतात, सेपरेट होतात आणि अपोजिट पोलवरती चालल्या जातात. म्हणजे हा एक अपोजिट पोल जो आहे यावरती जे आहे ते चालल्या जातात. आता हा इक्वेटर आणि हे काय येतात, अपोजिट पोलवरती चालल्या जातात. आणि टिलोफेज मध्ये काय होतात, परत डिकंडेन्स होतात आणि न्यूक्लिअर एन्व्हलप जे आहे ते फॉर्म होते. कशामध्ये, टिलोफेज मध्ये. म्हणजे करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन बी मेटाफेज. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द अक्युमुलेशन ऑफ साल्ट इन सॉइल इज कॉल्ड ॲज, आणि ऑप्शन आहे अल्कलायझेशन, बी सॅलिनायझेशन, सी इरोजन आणि ऑप्शन डी लिचिंग. बघा, इरोजन आणि लिचिंग आपण मागेच बघितलं, की लिचिंग आणि फ्लडिंग जे आपण कशासाठी करतो तेव्हा त्याची डेफिनेशन बघितली. इरोजन फर्स्टच क्वेश्चन मध्ये बघितलं. ओके, सॉरी, फर्स्ट नाही, जो आपला याचा क्वेश्चन होता, कारण त्याला हिल टेरेन वगैरे त्याच्यामध्येच आपण इरोजन बघितलं, की रिमूव्हल ऑफ एक्सेस ऑफ सॉइल और एक्सेस ऑफ वॉटर जेव्हा होतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, इरोजन म्हणतो. आणि लिचिंग म्हणजे काय, डाऊनवर्ड मुवमेंट जेव्हा होते न्यूट्रिएंटची, काय डाऊनवर्ड मुवमेंट जेव्हा होते त्याला काय म्हणतो आपण, लिचिंग म्हणतो. आता सॅलिनायझेशन म्हणजे काय, सॅलिनायझेशन मध्ये काय होतात, साल्ट जे आहे ते सॉइल मध्ये अक्युमुलेट होतात, त्या प्रोसेसला म्हणतो आपण सॅलिनायझेशन. पण करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. वाईल अल्कलायझेशन म्हणजे काय, तर इथे काय होते, की अल्कलायझेशन म्हणजे सोडियम कार्बोनेट जे आहे, सोडियम हाय पीएच असतो आणि अल्कलिनिटी जी आहे ती तिथे इन्क्रीज होते. काय, अल्कलिनिटी इन्क्रीज होते. ओके, त्याला काय म्हणतो आपण, अल्कलायझेशन असं म्हणतो. कोणते, तर इथं सोडियम कार्बोनेट वगैरे इन्क्रीज होतात. ओके, अल्कलायझेशन मध्ये. सॅलिनायझेशन मध्ये काय होतात, वेगवेगळे सॉल्ट जे आहे ते अक्युमुलेट होतात. बी सॅलिनायझेशन. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पार्टिकल डेन्सिटी ऑफ सॉइल इज मेजर्ड बाय, आणि ऑप्शन आहे हायड्रोमीटर, कोअर कटर, पिक्नोमीटर आणि ओव्हन ट्रायमीटर. तर बघा, पार्टिकल डेन्सिटी जी आहे ती मेजर केल्या जाते पिक्नोमीटर मध्ये. आता पार्टिकल डेन्सिटी बद्दल आपण काल डिस्कस केलं होतं. ओके, पार्टिकल डेन्सिटी कशाला म्हणतात, काय म्हणतात, पोअर स्पेस ऍड होतात, नाही होतात, त्यासाठी तुम्हाला मागचं लेक्चर बघणं गरजेचं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, अन एक्झाम्पल ऑफ कोडॉमिनंट मार्कर इज, आणि ऑप्शन आहे आरएपीडी, एएफएलपी, आरएफएलपी आणि आयएसएसआर. तर बघा, मॉलिक्युलर मार्कर्स कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात, तर आरएडीपी, ज्याला आपण
त्याचा लॉंग फॉर्म काय आहे, रॅन्डम अँप्लिफाईड पॉलिमॉर्फिक डीएनए. देन AFLP म्हणजे काय, अँप्लिफाईड फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. देन ISSR म्हणजे काय, इंटर सिम्पल सिक्वेन्स रिपीट. देन RFLP म्हणजे रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. SSR म्हणजे काय, सिम्पल सिक्वेन्स रिपीट मायक्रो सॅटेलाइट. आणि SNP म्हणजे काय, सिंगल न्यूक्लिओटाइड पॉलिमॉर्फिझम. हे काय आहे, तेवढे मॉलिक्युलर मार्कर आहेत. ह्यापैकी आपल्याला विचारलेलं आहे कोडॉमिनंट मार्कर कोणता आहे. यापैकी आपल्याला काय विचारलं, कोडॉमिनंट. तर बघा, RFLP, SSR आणि SNP हे 3 काय आहेत, कोडॉमिनंट मार्कर आहेत. ओके, तर इथे आपल्याला ऑप्शन मध्ये काय कोणता दिसत आहे, RFLP, SSR आणि AP. तर इथे करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी. ओके, इथे करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी. तर आता आपण बघूया की RAPD जो आहे हा काय डॉमिनंट मार्कर आहे, AFLP सुद्धा काय डॉमिनंट मार्कर आहे, आणि ISSR सुद्धा काय आहे, डॉमिनंट मार्कर आहे. ओके, तर बघा आजच्यासाठी आपण एवढंच, इथं आपण काय करूया, स्टॉप करूया. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल, ओके, तर माझी एक रिक्वेस्ट असेल की मागचे 3 लेक्चर सुद्धा तुम्ही बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बेशक काय करायचं, आपल्याला लाईक करायचं आहे, नोटिफिकेशन ऑन करून द्यायची आहे नेक्स्ट लेक्चर ची अपडेट मिळण्यासाठी. देन जर तुमचे सजेशन असेल, तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता, आणि हा तुमच्या फ्रेंड सोबत तुम्हाला काय करायचं आहे, शेअर करायचं आहे. ओके, थांबूया इथे. अभ्यास कसं चालू आहे, छान चालू आहे ना. अभ्यास जो आहे तो करत राहा. येणारी ऍड ही आपलीच असली पाहिजे, मग ती कोणतीही असो. सध्या उद्यान सहाय्यकची जी ऍड आहे ती उद्यान सहाय्यकची ऍड जी आहे ती ऍड चांगली एक तुमच्यासाठी संधी आहे बघा. ओके, ती काय तुमच्यासाठी चांगली संधी आहे. तर त्यासाठी या सिरीजचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल, कारण त्याच्यामध्ये हॉर्टिकल्चरचे क्वेश्चन काय असतात, जास्त असतात. ओके, थांबूया इथे. थँक्यू सो मच.